ओम श्री सिद्ध भैरवाय नमः. बघा आपला काय सिरियल आपली उत्सव. आता आपल्या उत्सवामधून काय विज्ञान, अध्यात्म आणि आजची परिस्थिती. आता बाकीचे व्हिडिओ बनतात लोकांना ते काय इटकं गोड लागतं, पण याच्यामध्ये काय सार आहे, पुराण, अध्यात्म, विज्ञान. आता रात्री काय झालं, तुळशी विवाह. आता तुळशी विवाह झाल्यानंतर काय, तुळस ही काय आयुर्वेद आहे, वजन वायू आहे आणि माणसाच्या जीवनाच्या उपयोगी. तुळशीपाशी मच्छर राहत नाही, डास मच्छर मरून जातात, म्हणजे तिचा संपर्क आपल्याला गरजेचा आहे. मग आता काय झाली, वैकुंठ चतुर्दशी आज आहे आणि आज गोरक्षनाथ जयंती. आता गोरक्षनाथ कोणाचा शिष्य? मच्छिंद्राचा शिष्य. आणि गोरक्षनाथ एक बाई होती, ब्राह्मणाची बाई, तिला मुलगा नव्हता. आणि गोरक्षनाथ ज्या वेळेला भिक्षा मागायला गेला, म्हणा बाबा मला मुलगा नाही आहे. ज्या बाईला मुलगा नसतो ना, ती बाई अशी गायाबाया करते. कारण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ना हे भूत घालून दिलेलं आहे, वंशाला दिवा पाहिजे. माझ्या डोक्यात तेच भूत होतं काय. आणि चीनमध्ये तेच आहे. ते का आपल्या भारताची लोकसंख्या त्यावेळेला कमी होती. जो तो उठला तो ब्रह्मचारी पालन करायचा, त्याग करून जायचा आणि लोकसंख्येचे परिणाम घटत होते. आणि मग आपल्या या लोकांनी हे लिहून ठेवलं आहे का वंशाला दिवा पाहिजे. अरे वंशाला दिवा म्हणजे कसा, आपण ज्या वेळेला वयस्कर होऊ त्यावेळेला आपल्याचं खाणं पिणं, आपलं पालनपोषण करायला मुलगा पाहिजे. पण आज काय झाले, विरुद्ध झाले. आज मुलगा झाला, ते मी उदाहरण दिलेलं आहे का उंदीर व त्या साधूना त्या उंदराचं वाघ केलं आणि तो वाघ त्या साधू धावा लागला. तसे मुलं लहानचे मोठे करतात आणि त्या आईबापांना ते काय करतात, वृद्ध आश्रमामध्ये नेऊन घालतात. कारण ती मुलगी ज्या वेळेला सून घरात येते ना, त्यांना ते नको येते घाण. म्हणजे बघा, ज्याचं असून ते काय होतात, चोर होतात. आणि आज पाश्चात्य अनुकरण, पाश्चात्य देशाचे जे वृद्ध आश्रम आहे ते आपल्या भारतात आले. आज आपल्या भारतामध्ये 50% बिघडून गेले, 50% आहे. आणि मग त्या बाईला लागत होता वंशाला दिवा. आणि मग ते मग गोरक्षनाथाला म्हण बुवा, मच्छिंद्रनाथाला म्हण बुवा मला मुलगा नाही आहे. आणि मग त्यांनी काय केलं, ते भस्म जे आहे ना, राख, ह्या राखामध्ये खूप पावर आहे. ज्यावेळेला कपाळाला लावतो त्यांनी जंतू मेले जातात. आणि भस्म शंकरच्या अंगाला भस्म लावतो. आता भस्म लावल्यानं गाईच्या शेणानं ज्या वेळेला सारवलं जातं ना, अनेक जंतू मेले जातात. आणि त्या भस्मानं सुद्धा मी त्याचा प्रयोग केलेला आहे. एक ठिकाणी मांजर मेली होती, तिथं राख टाकली, सगळे जंतू मरून गेले. म्हणजे भस्मात पावर आहे. असा तो भस्म त्या बाईला दिला. आणि मग आता जे आजही आहे बघा, शेजारी पाजारणी जुडीदारणी असताना त्यांच्या मनात सगळं कपट भरलेलं आहे. काय म्हणे भस्मानं पुढं मुलगा होतो का, आणि असं तसं, तुला तो कुत्री करीलन, गावगाव फिरिलन. आणि मग तिनं काय केलं, तो भस्म उकरड्यात टाकला. आणि त्या उकरड्यामध्ये कोण जन्माला, गोरक्षनाथ. आणि गोरक्षाने बोध मच्छिंद्राने बोध गोरक्षाचे केला. गोरक्ष वळला गैनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेव सार चोजविले. हा जो आपला वारकरी संप्रदायाची उत्पत्ती इथून झाली. ज्ञानेश्वर, निवृत्ती, सोपान. आणि मग आता हे मोठमोठे बाबा, आणि मग बाबांचं करतात, प्रवचनं करतात. आणि तो व्यवसाय झाला. 30,000 रुपये प्रवचनला देतात. नळी पुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे. मग लोक ह्या कानं ऐकायच्या, या कानं सोडून देतात. आज ती परिस्थिती झालेली. तर वारकरी संप्रदाय म्हणजे समाजाला जागृत करणं, समाजाला आपली भारतीय संस्कृती जोपासणं. मातृदेवो भव, पितृदेवो भव, कष्ट करा, काम करा, व्यवसाय करा आणि देवाचं भजन करा. आणि हे सांगणारी प्रवृत्ती इथून सुरुवात झाली. आणि असा तो गोरक्षनाथ ब्रह्मचारी होता, तपस्वी होता. त्यांनी त्याच्या गुरुला काय काढून दिलं, डोळा काढून दिला. बघा, एवढी गुरुवर त्याची विश्वास होता. त्यांनी सोन्याचा डोंगर केला.
कनकगिरी. आणि असा गोरक्ष पॉवरफुल, आणि त्या गोरक्षाचं आज काही जयंती. आणि अजून एक गाईचं शेण. आज त्याच्यामधून काय केली, गॅस बनवला, त्याच्यात विस्तू अग्नी बनवला. शेणखतापासून काय होतं, शेणखताचं अन्न आरोग्याला पौष्टिक आहे. शेणखतापासून केलेली शेती, शेणखत हे शेतामध्ये 3 वर्ष चालतं. आणि शेतीला असे पॉवर येतो. म्हणजे शेणखताच्या अंगी पॉवर आहे, शेणाच्या अंगी पॉवर आहे. शेण जर अंगाला लावलं तर त्वचारोग नाहीसा होतो. काही लोक अंगाला साबण न लावता गाईचं शेण लावतात आणि ते ताजेतवाने दिसतात. गाईचं सारवलेल्या शेणावर जर झोपलं ना तर ऊर्जा मिळते. गाईचं शेण म्हणजे वनस्पतीचा अर्क आहे. आणि मग तो धूर यज्ञ करतात गाईच्या शेणात. म्हणजे गोरक्ष म्हणजे गाईचं शेण, याच्यात पावर आहे. म्हणून आज विज्ञानाच्या दृष्टिकोनानं गाईला, शेणाला आणि या वनस्पतीच्या याला अर्काला महत्त्व आहे. म्हणून गोरक्षनाथ शक्तिवान आहे. हे विज्ञान आणि अध्यात्म याच्यातून दाखवणारा विषय आहे. तर म्हणून शेणखताचा वापर करा. शेणखत वापरल्यानं शेती चांगली होईल. मग गाई पाळा, गाईची जोपासना करा. गाय पाळली तर आपल्याला गाई धन आहे, गोधन आहे, आपलं पौष्टिक दूध आहे. गाईच्या शेणाचा वापर आहे, गाईच्या शिंगाचा वापर आहे, गाईच्या चमड्याचा वापर आहे. आणि गाय ही आपल्या शरीराला, आपल्या माणसाला एक कामधेनू आहे. म्हणून गाईच्या पोटात 33 कोटी देव म्हटले गेलेले. तर जालिंदरनाथांनी काय करायचे, गवत कापायचे आणि तो भारा आधीतरी राहायचा आणि गायींना घालायचा आणि याच्यात राहायचा, गोरक्षात राहायचा. तर असा आहे आज गोरक्ष जयंती आहे. आणि ही गोरक्ष जयंती आपण आज साजरी करूया. आणि मग आपण गाईच्या शेणाचं महत्त्व पटवून देणारा गोरक्षनाथ. आपण गायी पाळा, गाईचे संगोपन करा. गाईचं दूध पौष्टिक आहे, गाईचं तूप पौष्टिक आहे, गाईचं दही, लोणी, ताक खा. आणि गोरक्ष जयंतीचा आज आपण उपदेश घेऊ. आणि ह्या चॅनल पटला असेल त्याच्यावर क्लिक करा. जय गोरक्षनाथ महाराज की जय, भैरवनाथ महाराज की जय.